चोरीस गेलेले 30 लाख रुपये किमतीचे जेसीबी मशीन तालुका पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं कर्नाटक राज्यातून हस्तगत केले। दिनांक 17 डिसेंबर 2024 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत विश्वराज लालू राठोड राहणार तेरेतांडा तालुका उत्तर सोलापूर यांच्या मालकीचा 30,25,000 रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा 3D SX जेसीबी मशीन MH13 EK 6076 हा अज्ञात चोरट्याने चोरी नेला अशी फिर्याद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास दाखल झाल्यानं अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत गुन्ह्यातील चोरीस गेलेला जेसीबी हा कर्नाटक राज्यात असल्याची बातमी मिळाली। त्यावरून पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर संकेत देवळेकर यांना सर्वांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना करून कर्नाटक राज्यात रवाना केलं। त्यावेळी त्यांना बोमनहल्ली तालुका सुरपूर जिल्हा यादगीर राज्य कर्नाटक इथून चोरीस गेलेला जेसीबी आरोपीचा शिताफीनं शोध घेऊन 30,25,000 रुपये किमतीचा जेसीबी व 2 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडे अधिक तपास करता त्यांनी त्याचा एक साथीदार याच्यासह हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली। या तिघा आरोपींना दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पोलीस कस्टडी सुनावली आहे। या तिन्ही आरोपींकडे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगानं तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर संकेत देवळेकर यांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक महेश गोडके, गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस हवालदार नागेश कोंडदे, लालसिंग राठोड, अनंत चमके, वैभव सूर्यवंशी, युसुफ पठाण आदींनी पार पाडली।